कर्जवाले पैशासाठी पाठी लागले म्हणून म्हटलं इकडे येऊन काहीतरी करावं. ते पण नाही. ह्याला लक्ष नाही ठेवू का आलं? बेवडा तुमचा. अरे बाप आहे तुझा. बेवडा म्हणतोस? लोक म्हणतात तू पण म्हणतोस? काय तुझ्या बापाची इज्जत? परत जर असं बोलत ना तर याद राख. आता 1000 वेळा बोलत बेवडा बेवडा आणि किती झाले माझा बाप. बस जरा. लय बोलला. लय ऐकून घेतलं पण आता ऐकून घेणार नाही. अरे बाबा एवढा करून पण नाही केलं असं म्हणतोस ना? हा तुझा बाप. महिनाभर जेवला नाही. दादर घेऊन झोपला. दिसता आपल्यात घुसमटत होता त्या जमिनीसाठी. अरे ही जमीन त्याच्यासाठी सोनं होती. सोनं आयुष्यभराचा आधार होता. बाबाने एवढा करून पण नाही केलं म्हणतोस ना? मग तू काय केलं बाबासाठी नाम चढली ते तरी सांग. अरे तुझ्यासारखा नालायक मुलगा जन्माला आला असता ना तरी चाललं असतं. जाऊ दे. आता काय बोलून उपयोग ना. आपलं सगळं संपूर्ण. अरे पोरा, या करून नाही घेतली मला मी काहीच नाही करत केला. अरे सालेचा कामाशी बसून अगदी सरीपर्यंत तुमच्या होते गावच्या तेवढं मी तुमच्या हाऊस पुरवली झालं. जबरदस्त दागदागिने बनवलं. मुलींची लग्न करून दिली. त्यांचं शिक्षण, तुझं शिक्षण. अरे मी असा अडाणी मला नाही कर. पण मुंबईत राहून 7-8 माणसाचं कुटुंब पोसत होता मी. तेव्हा ही जमीन बरोबर पीक देऊन आपल्या आजच्या घराला पोचत होती रे, पोचत होती. आणि आज तिला तिकला मागे काय म्हणू लागतो. काकासनी रूम घेतला म्हणून. अरे त्या काकासनी काय केलं तर विचारायची त्याला. अरे साध्या लग्न करायला पैसा पण नव्हतं. आयशी बापाला त्याने बघितलं काय. लग्न केला आणि स्वतःच्या संसारात गुंतलं. पाठी त्याने कधीच लक्ष दिलं नाही. त्याच्या बायकोने मग त्याला मदत केलं काम करून. नंतर त्याच्या पोराने मदत केली. तरी अजून जास्त फेडतोय. आणि मी तुला कर्ज करून ठेवला करे पोरा. ठेवला काय. अरे या जमिनीत मी माझा वाढवणी आकार लाभला. आता घर बसलं की ना. अरे आधार होता त्या घराला. अन्न लावत होती होती. अरे जीव राहावला नाही म्हणून म्हटलं बोलतं चार तोंडायचं तरी ठेवा. त्याच्याकडे बघून तरी माझा जीव जगेल. पण आज ते पण नाही रे. माझा आधारच हरपला. माझा आधारच अरे ही जमीन माझी. ही जमीन माझा आधार होता रे. ती आई परमारी होती. सर्व करून गेला. त्याला रुंग्या पैसा हवत ना. रुंग्या पैसा हवा ना. अरे माझं सगळं दागिन्यात ना. सगळं सगळं येईल. काय पैसा आहे ना ते पण सगळं घे. पण हा माझा दागिना मला परत आणून दे. हा माझा दागिना मला परत आणून दे. चिरचिर करतो, शिवीगाळ करतो. पण ते फक्त मला तो काय राग आहे तो माझ्यावर काढतो. तुला कधी एका
खूप मोठा गुन्हा झाला. पैशाच्या या मोहात मी अडकून गेलो. मी माझ्या बापाला ओळखायला चुकलो. या काकाच्या स्वार्थीपणामुळे आणि रूमच्या हव्यासामुळे माझा बाप मला कधी दिसलाच नाही. कधी दिसलाच नाही. मी खरा दोषी आहे तुमचा. या सगळ्यात माझ्या बापाच्या आणि आई सहित पिढ्या पिढ्या चालत असलेल्या घराचा आधार विकला. मी चुकलो. मला माफ करा बाबा. मला माफ करा. Ramani